हाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ मी थोडा वेगळा घेऊन आलेली आहे. म्हणजे आध्यात्मिक रिलेटेडच आहे आणि देवाला लागणारी जी गोष्ट आहे तीच आज आज मी आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे. आणि ती खूप युजफुल आहे. मे बी सगळ्यांना याचा उपयोग होईल, म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करूया. तर आज मी बनवणार आहे फुलवाती. आणि ह्या फुलवाती अशा आहेत की जशा आपण मार्केटमधनं रेडीमेड वाती आणतो तुपासकट. तर म्हटलं त्या वाती आपण घरीसुद्धा बनवू शकतो. कारण काय होतं की सकाळी खूप घाई होते आपल्याला पूजा करताना, आणि मग आपली वात भिजलेली नसेल आणि तूप जर गोठलेलं असेल तर मग ते तूप गरम करा किंवा ते हाताने त्या फुलवातीला लावा आणि मग त्या आपण तो दिवा लावतो. मग खूप वेळ आपला त्यामध्ये जातो. मग मी विचार केला की आपण मार्केटमधनं जेव्हा वाती त्या आणतो, अर्थात म्हणजे जे आपण ज्यांच्यावरती खूप विश्वास आहे, घरगुती ज्या बायका, खूप बायका हा बिझनेस करतात वातींचा, तर त्यांच्याकडनं तुम्ही ऑर्डर करू शकतात. किंवा आपण जेव्हा मार्केटमधनं घेतो तर आपल्याला एक विश्वास नसतो की ह्या शुद्ध तुपामध्येच केलेल्या आहेत का. तर त्याऐवजी आपण घरीसुद्धा ह्या वाती बनवू शकतो. जेणेकरून आपण आपल्या हाताने त्या वाती बनवतो आणि आपला एक विश्वास असतो की नाही, मी जे तूप वापरते, म्हणजे जे मी नेहमी देवाला वापरते त्याच तुपामध्ये या फुलवाती मी बनवत आहे. यामुळे खूप गोष्टी, म्हणजे सकाळी तर वेळेची बचत होते, पैशांची बचत होते. आणि जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये वाती घेऊन जातात तर ह्या खूप सोयीस्कर पडतात तुम्हाला न्यायला. तर ह्यामध्ये तुम्ही छोटी साईज, मोठी साईज ह्या साईजमध्ये बनवू शकतात. मी आज ज्या साईजमध्ये बनवल्या, ज्या रेग्युलर की ज्या मला रोज लावायच्या आहेत, तर जर मोठ्या साईजमध्ये बनवली तर तुम्ही जर पारायणाला बसाल आणि किंवा मोठी पूजा आहे किंवा आपलं काहीतरी, आपलं सत्यनारायणाची पूजा आहे, तर ह्याला वेळ लागतो आणि आपल्याला तितका वेळ आपला दिवा तेवत ठेवावा लागतो. म्हणजे आपण तितका वेळ दिवा तेवत ठेवतो. मग अशा वेळेला आपण मोठ्या साईजची वात बनवू शकतो. आणि ह्या वाती इतक्या सोप्या आहेत घरी बनवणं, की तुम्ही जर रेडीमेड वाती जरी आणल्या, म्हणजे फुलवाती जर रेडीमेड आणल्या, तर तुम्ही त्यांना सहजच लगेचच बनवू शकतात किंवा घरी बनवू शकतात. मला रेग्युलर, म्हणजे मला ना रेडीमेड पॅकेट आईने आणलेले आहेत. तर त्याच फुलवाती सध्या मी वापरते, कारण त्याही आईने एका बाईकडनंच घेतलेल्या आहेत. त्यामुळे आईने मला भरपूर वाती दिलेल्या आहेत. तर त्याच वातींची मी फुलवात बनवते आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण मला असं वाटलं हा खूप युजफुल व्हिडिओ आहे, की जेणेकरून प्रत्येकजण म्हणजे अशा वाती घरी बनवू शकतात आणि खूप छान वाती बनतात आणि जेव्हा आपण लावतो तेव्हा खूप छान वाटतो. तर चला मग आपण तर वाती बघा मी बनवायला तूप घेऊया. छानपैकी असं पातळ करून घेतलेलं आहे थोडं तापवून. आणि त्यानंतर बघा हे आम्ही रेडीमेड वाती घेतलेल्या आहेत, ज्या बारीक आहेत. म्हणजे 2 प्रकारच्या वाती मार्केटमध्ये मिळतात, ज्या जाड एक मोठ्या असतात खूप आणि ह्या बारीक असतात. तर ह्या वाती मला आईने घेऊन दिलेल्या आहेत. तर खूप छान अशा वाती आहेत. आणि ह्यांना मी काय केलं आधी, छान भिजवून घेतलं पूर्ण तुपाने. तुपाने जर भिजवलं ना, तर जेव्हा आपण वाती बनवतो, ज्या रेडीमेड वाती मिळतात तुपाच्या, त्या पद्धतीने जेव्हा बनवतो, तेव्हा ती छान पेटते सुद्धा. आणि अशा वाती जर आपण भिजवून केलं, तर त्या पूर्ण, म्हणजे तूप त्यांना पूर्णपणे लागतं. तर अशा मी छान भिजवून घेतल्या. आणि त्यानंतर बघा मी एक आईस क्यूब, म्हणजे आपला जो आपण आईस बनवतो, त्या पॉटमध्ये ह्यांना खालचा जो बेस आहे ना, तो त्याला छान असा बसका, म्हणजे असा जसं आपण म्हणतो ना, बसलेला असा करायचा, जेणेकरून आपण जेव्हा वात ही तुपाच्या दिव्यामध्ये लावतो, तेव्हा ती सरळ राहते आणि ती इकडे-तिकडे जात नाही. त्यामुळे जेव्हा आपण अशा वाती बनवतो, तेव्हा त्यांना छान खालून छान त्यांना पसरवून घ्यायचं, जेणेकरून त्यांचा बेस छान पक्का होतो. आणि त्या वाती जेव्हा आपण पेटवतो, तेव्हा त्या छान अशा तेवत राहतात वरती सरळ. अशा साईडला इकडे-तिकडे पडत नाही. तर या पद्धतीने बघा मी आईस क्यूब आपण ज्यामध्ये बनवतो त्या भांड्यामध्ये सर्व वाती अशा ठेवून दिल्या. आणि तुम्ही नॉर्मलीही करू शकता. ज्याची ज्याची इच्छा आहे, ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार तुम्हाला आधी जर तुपामध्ये नाही विझवायचे असेल, तर जेव्हा यामध्ये तूप घालतो, तर वातीच्या, म्हणजे पूर्ण जी वरची वात असते, तिथून तूप टाकायचं, जेणेकरून ते पूर्ण वात भिजेल. कारण काय होतं, जे आपण साईडला तूप टाकतो आणि वरचा जो शेंडा असतो, म्हणजे जी वात आपण पेटवतो, ती जशीच्या तशी कोरडी राहते आणि त्यामुळे वात चांगली पेटत नाही. त्यामुळे जेव्हा आपण अशा वाती बनवतो, तर आपण जर भिजवून घेतल्या, तर त्या वाती म्हणजे पूर्णपणे
पूर्णपणे भिजलेले असतात तुपामध्ये. तर मी ह्यामध्ये बघा 2 प्रकारचे तुम्ही वाती बनवू शकतात. एक मोठ्या जर आपल्याला म्हणजे पारायण वगैरे करायचं आहे, आपल्या पूजेला वेळ लागणार आहे आपल्याला पूजा करायला, तर आपण मोठ्या वाती बनवू शकतो. आणि डेली आपली पूजा जी असते, आरती वगैरे करतो, थोडं वाचन करतो, त्यासाठी या साईजमध्ये जर तुम्ही वाती बनवल्या तर त्या छान आरामात आपल्याला पुरून जातात आणि वरतून थोडं तूप घातलं तरी म्हणजे तूप आपण घालतोच तूप दिव्यामध्ये. तर बघा तुम्ही नॉर्मली अशा फ्रिजमध्येही ठेवा एक अर्ध्या तासासाठी. तर मी बघितल्या तर ते निघत नव्हतं. वात पूर्णपणे अशी व्यवस्थित झालेली नव्हती म्हणून मी परत त्यांना 1-1.5 तासासाठी ठेवलं आणि मग मी काढण्याचा प्रयत्न केला. ह्या वातीमध्ये मी जसं सांगितलं 2 प्रकारे तुम्ही करू शकता. जास्त तूप घालून मोठ्या वाती बनवा किंवा कमी तूप घालून छोट्या वाती बनवा. तर मंदिरामध्ये जाण्यासाठी म्हणा किंवा घरातल्या दिव्यासाठी म्हणा. कारण काय होतं, की सकाळी खूप घाई असते आपल्याला पूजा करताना. मग अशा वेळेला पटकन अशा वाती बनवलेल्या असल्या ना, तर आपली पूजा ही पटकन होते आणि वेळ लागत नाही. तर बघा किती सुंदर वाती निघतायत आपल्या आणि अतिशय छान अशा वाती तयार झालेल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये ह्या वाती विरघळतील, परंतु हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये या वाती जशाच्या तशा राहतात. तर तुम्ही फ्रिजमध्ये यांना ठेवू शकता डब्यामध्ये आणि तुम्ही 15-15 दिवसांनी या वाती बनवा किंवा महिन्याच्या तुम्ही बनवा. 30 दिवस महिन्याचे असतात, तर तुम्हाला महिन्याच्या 60 वाती लागतात. कारण कसं आहे 2 वाती सकाळी, 2 वाती संध्याकाळी म्हणजे 6 चोक 24 240 वाती. मग 15-15 दिवसांनी जर आपण ह्या वाती बनवल्या तर आपल्याला सोयीस्कर पडतं, पैशाची बचत होते आणि आपल्या घरचं शुद्ध तुपामध्ये आपल्या समोर डोळ्यांच्या समोर आपण अशा वाती बनवतो. तर ह्यांना तुम्ही वरती टोकाला लाल आपलं जे हे असतं कुंकू किंवा अष्टगंध हे लावू शकतात. जेणेकरून ज्या बाहेर मार्केटमध्ये मिळतात तशा वाती मिळतात. तर हे ज्याची ज्याची चॉईस आहे. तर अशा वाती मी बनवून घेतल्या. जास्त नाही बनवल्या. मी जो एवढा आईस क्यूब होता तेवढ्या बनवल्या आणि बघा मी तुम्हाला दिवा सुद्धा लावून दाखवते. अशी उभी राहते वात. जर आपण बेस बनवला ना, तर अशी उभीच्या उभी वात राहते आणि जर आपण बेस नाही बनवला म्हणजे जर डायरेक्टली ठेवल्या तर त्या इकडे-तिकडे पडतात म्हणजे तो दिव्यामध्ये. तर खूप छान अशा वाती बनवल्या. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.